नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेला पहिला मोठा धक्का, धडाधड दिले राजीनामे। महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना झालेली ही वाटाघाटी आवडलेली नाही। ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटलेली असली तरीही या जागेच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं। राज्यात अनेक जागांवर निवडणूक बिनविरोध झाल्याने महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत। या निवडणुकीत एका प्रकारे महाविकास आघाडीच्या पिछेहाटच झाली आहे। या निवडणुकीत रायगड हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच सुरू होती, परंतु ही जागा शिवसेनेला मिळाल्याऐवजी राष्ट्रवादीला मिळाली। सध्या या जागेवर खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। परंतु महायुतीला विजय झालेला असला तरीही तेथे शिवसैनिकात प्रचंड नाराजी पसरली। याची नाराजीची पहिला धक्का आता शिवसेनेला बसलेला आहे। अनेक पदाधिकाऱ्यांनी ही नाराजी दूर होताना दिसत नाहीये। त्याचा फटका म्हणून आता रायगडमधल्या काही शिवसैनिकांनी आपले राजीनामे दिले आहेत। खालापूरचे माजी तालुकाध्यक्ष संदेश पाटील यांच्यासह रायगडमध्ये शिवसेनेच्या एकूण 38 पदाधिकाऱ्यांनी दणादण राजीनामे दिले। महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना सहकार्य केल्यामुळे देखील हे राजीनामे देण्यात असल्याचे बोलले जाते।